नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर इकडे अर्णव बोलतो की नाही नाही, मला माहीत आहे तू आता फक्त माझ्याकडून परमिशन काढून घेते, बाकी काही नाही, असं हा अर्णव बोलत असतो. तेवढ्यात आता अंजली जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी आणि अर्णव तुम्ही दोघेही इकडे या. तर आता दोघेही खूप खुश होऊन या अंजलीकडे बघतात आणि तिच्याजवळ जातात. तर हा राकेशही जवळ उभा असतो. आपली ही नमू आणि आकाश हे सुद्धा खूप खुश होऊन बघत असतात. त्यावर इकडे अंजली बोलते की हे बघ, तुझ्यामुळे आज माझं बाळ जे आहे ते जग बघू शकणार आहे ईश्वरी. तू खरोखर माझ्या बाळासाठी जे काही केलं आहे ना, ते खरोखर खूप मला एक आनंद देणारं आहे. आता माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे, असं ही आपली अंजली जी आहे ती ईश्वरीचं खूप तोंड भरून कौतुक करत असते आणि नम्रता बघत असते. त्यानंतर अंजली बोलते की ह्या अगोदर मला फक्त चिंटूचाच आधार वाटायचा, परंतु आता मला तुमच्या दोघांचाही आधार वाटतो. असं जेव्हा अंजली बोलते त्यावर आता ईश्वरी लगेच बोलते की ताई, मी हमेशा तुमच्याबरोबरच आहे. त्यावर इकडे अंजली बोलते की तू राजशिर्के कुटुंबाकडे जे मागशील ते तुला मिळेल. आता तू फक्त सांग की तुला काय हवं आहे ते. हा माईक घे आणि सांग. असं जेव्हा ही अंजली बोलत असते, आता ईश्वरी तो माईक आपल्या हातामध्ये घेते आणि सर्वांसमोर आता तो माईक हातामध्ये घेऊन ईश्वरी तेवढ्यात बोलणार, तर ही मामी जी असते ती लगेच तेवढ्यात घाईघाई तिथे येते. ईश्वरी जी आहे ती सुरुवातीला अगदी अर्णवकडे बघत राहते. तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की ईश्वरी, तुला काय मागायचं ते मागू शकतेस. शेवटी अंजलीने तुला शब्द दिलेला आहे, त्याला तुझी इच्छा पूर्ण करावीच लागणार आहे, असं आजी बोलत असतात. आता अंजली बघत असते, राकेशही बघत असतो. त्यामध्ये ईश्वरी जी आहे ती बोलते की मला फक्त आज एवढंच मागायचं आहे. असं जेव्हा ती बोलते तेव्हा मामी लगेच एक मिनिट ईश्वरी थांब असं म्हणतात आणि तो माईक लगेच आपल्या हातामध्ये घेऊन ही मामी लगेच बोलते की हे बघा, आजच्या ह्या आनंद सोहळ्याच्या प्रसंगी मी सर्वांच्या आनंदामध्ये माझा थोडासा आनंद वाढवणार आहे, असं मामी बोलत असतात. तेवढ्यामध्ये इकडे मामा लगेच बोलतात की हिला कसला एवढा आनंद झालाय, नेमकं हिला कसली एवढी धडकी भरली. तेव्हा इकडे ही मामी लगेच बोलते की मला एक खूप महत्त्वाची एक आनंदाची घोषणा जी आहे ती करायची आहे. आपल्या ह्या पार्टीमध्ये आज सदावर्पे फॅमिली जी आहे ती आलेली आहे. त्यांची मुलगी जी आहे मेघना, तिला मी इथे स्टेजवरती बोलावते. असं म्हणत तिकडे मेघना जी आहे ती या मामीकडे बघते. आकाशही बघत असतो. आता आकाशला माहीत नसतं की या आईच्या मनात काय आहे ते. तेव्हा मेघना जी आहे ती स्टेजवरती जाते. त्यानंतर माझा मुलगा आकाश जो आहे त्यालासुद्धा मी इथे स्टेजवरती बोलवते. प्लीज आकाश इकडे ये. आता आकाश ह्या आपल्या नम्रताकडे बघतो आणि आईजवळ जातो. त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की आज माझ्या आकाशचा आणि मेघनाचा साखरपुडा लवकरच करणार असल्याचे मी जाहीर करते. असं जेव्हा मामी बोलतात तेव्हा इकडे ईश्वरी आणि नम्रताला खूप मोठा धक्का बसतो. बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत असतात. मामांनाही खूप मोठा धक्का बसतो. अंजलीसुद्धा बघत असते आणि हा राकेश तर खूप मोठ्यानेच हसत असतो. आता लगेच मामींना हा राकेश बोलतो की वा वा, अभिनंदन बरं का मामी, खूप छान निर्णय घेतलाय तुम्ही, असा राकेश बोलत असतो. तर नम्रता आणि ईश्वरी ज्या असतात त्या दोघी एकमेकांकडे बघत असतात. अर्णवला तर काहीच माहीत नसतं, त्यालाही थोडंसं आनंद होतो. इकडे आता अंजली जी आहे ती राकेशकडे बघते. मामी लगेच बोलतात की काय मग, कसं वाटलं माझं सरप्राईज, आवडलं ना सर्वांना, असं मामी बोलत असतात. आकाश, तुला कसं वाटलं माझं सरप्राईज, असं मामी या आकाशला विचारतात. परंतु आकाश खूप नाराज झालेला असतो. मेघना मात्र खूपच खुश झालेली असते. त्यावर आता अर्णव बोलतो की मामी हे असं कसं सरप्राईज द्यायचं होतं. तेव्हा इकडे मामी लगेच बोलतात की अहो मला हे अचानक सरप्राईज द्यायचं होतं, असं मामी बोलतात. त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की आता माझ्या आकाशची जी काही मैत्रीण आहे ना स्पेशल नम्रता, तिला इथे स्टेजवर बोलवण्यासाठी अनाऊन्समेंट करते. असं जेव्हा इकडे मामी बोलतात तेव्हा आपली बिचारी नम्रता जी आहे ती स्टेजवरती जाते. त्यावर इकडे आता ही मामी पुन्हा या नम्रताला बोलते की अगं ये ना, कशाला थांबली. तर इकडे नम्रता जी आहे ती या अंजलीकडे बघते. अंजली बोलते की ये नम्रता. तेव्हा नम्रता ही हळूच त्या स्टेजवरती जाते. त्यानंतर मामी लगेच बोलतात की आता ह्या नम्रताने काय करावं माहीत आहे का, या मेघनाचा आणि आकाशचा हात एकमेकांच्या हातात आयुष्यामध्ये कायमसाठी द्यावा, एवढंच मला सांगायचं. असं ही मामी जेव्हा बोलत असते आता या नम्रताला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं.
तिला काही सुचत नसतं. ती आकाशकडे वळून बघते. आकाशही खूप अपसेट असतो. त्यावर इकडे मेघना जी आहे ती या आकाशकडे बघत राहते. ज्यावेळेस आपल्या ह्या नम्रताला आकाशने प्रपोज केलेलं असतं, त्यावेळेसचे क्षण जे आहे ते सर्व या नम्रताच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात. त्यावेळेस आता मामी पुन्हा बोलतात की अगं कुठला संकोच करते, तू तर आमच्या अगदी घरच्यासारखी आहेत ना, मग त्या दोघांचा हात जो आहे तो एकमेकांच्या हातात दे. असं जेव्हा मामी बोलतात त्यावर नम्रता पुन्हा एकदा आकाशकडे बघते. ही नम्रता जी आहे ती लगेच या आकाशचा हात धरते आणि मेघनाचा हात जो आहे तो दोघांच्या एकमेकांच्या हातात हात देते. त्यावेळेस नम्रताच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. इकडे आकाशलाही खूप वाईट वाटत असतं आणि मेघना तर खूपच खुश झालेली असते. सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यावेळेस इकडे नम्रता जी आहे ती थोडीशी आकाशकडे स्माईल करत बघत असते, परंतु ईश्वरी मात्र खूपच नाराज झालेली असते आणि मेघनाचा आणि आकाशचा हात जो आहे तो एकमेकांच्या हातात असतो. तर नम्रता जी आहे ती लगेच इकडे साईडला निघून येते. मात्र मामी ज्या आहेत त्या खूप खुश झालेल्या असतात आणि नम्रता बिचारी आपली खूप अपसेट असते. आकाश नम्रताकडेच बघत राहतो. तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अहो सदावर्पे फॅमिली या तुम्ही इकडे. आता या मेघनाचे आई बाबा जे असतात ते सुद्धा या आपल्या आकाशच्या जवळ जाऊन उभे राहतात. त्यानंतर मामासुद्धा आकाशला येऊन मिठी मारतात. इकडे ईश्वरीला तर खूप टेन्शन आलेलं असतं. नम्रताचा तर चेहरा बघण्यासारखा राहिलेलाच नसतो. ती खूप अपसेट असते. ती आता इकडे साईडला निघून जाते. त्यावेळेस आकाशचं लक्ष नम्रताकडेच असतं. ईश्वरीसुद्धा नम्रताकडे बघत असते आणि ही मामी जी आहे ती आता ह्या ईश्वरीकडे बघते. जी आपली ईश्वरी जी आहे ती लगेच नम्रताच्या पाठीमागे जाते. त्यावेळेस इकडे नम्रता जी आहे ती इकडे बाहेर आलेली असते. जेव्हा आता नम्रता बाहेर येते तेव्हा तिला मामींचं सर्व बोलणं आठवत असतं की नम्रताने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यावा. हे सर्व क्षण आता नम्रताच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात. नम्रता ही बाहेर येते आणि ती खूपच रडत असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती आता नम्रता नेमकं कुठे गेली आहे ते बघत असते. तर तेवढ्यात समोरून नम्रता या आपल्या ईश्वरीला दिसते. तेवढ्यामध्ये इकडे आता ही ईश्वरी आपल्या बहिणीजवळ येते आणि बोलते की प्लीज तू रडू नको. तेव्हा इकडे आता ही नम्रता बोलते की रडू नको तर काय करू, अगं तुला आम्ही सांगितलं होतं की तू लवकर घरच्यांना सांग म्हणून. असंही आपली नम्रता ही ईश्वरीला बोलते. दुसरीकडे अर्णव जो आहे तो ह्या मामींना बोलतो की मामी तुम्ही तर खूपच मोठी गुड न्यूज दिली हो. त्यावर इकडे आता मामी लगेच बोलतात की हो ना, मेघना मला खूप आवडत होती. कुणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना, मेघना आपल्या घरची सून होणार, असं मामी सर्वांना बोलत असतात. तेव्हा अर्णव बोलतो की नाही नाही, माझा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सर्वांना जर मेघना पसंत असेल ना तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, असं अर्णव या मामींना बोलतो. मामी बोलतात की मला माहीत आहे अर्णव, तुला हा माझा निर्णय आवडणार. शेवटी घरची सून म्हटल्यावर घरातली सर्व जबाबदारी जी आहे ती स्वीकारावीच लागते ना. इकडे अंजली बोलते की खरोखर मेघना खूप गोड आहे बरं का दिसायला. तर मामी बोलतात की आवडली ना तुला मेघना अंजली, तर अंजली हो असं बोलते. की जो आहे तो बोलतो की काहीतरी झोल नक्कीच आहे. कुणालाही नाही काहीच न कळता काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे, असं इकडे ह्या राकेश बोलत असतो. दुसरीकडे ही ईश्वरी आपल्या नम्रताला बोलते की अगं मी कुणाची शपथ घेऊन सांगायला तयार आहे. मामी जे काही बोलणार होतात हे मला काही माहीत नव्हतं. मी तुझ्या आणि आकाश भाऊजींबद्दलच बोलणार होते सर्वांसमोर, असंही ईश्वरी बोलत असते. तेव्हा आता इकडे नम्रता बोलते की अगं दिवस रात्र एकत्र असता तुम्ही, फक्त 5 मिनिटसुद्धा बोलायला तुला वेळ नाही मिळाला, असंही नम्रता बोलत असते. तेव्हा आता ईश्वरी रडत असते. नम्रता बोलते की ईशू तुझ्याकडे अख्खा दिवस होता. मला नाही माहीत. तुला माहीत होतं की यांचं लग्नच होऊ नये, त्यासाठीच तू हे सर्व मुद्दामून केलं. तुला ह्या घरामध्ये तुझी जाव नको आहे म्हणूनच हेच कारण आहे, असंही नम्रता बोलत असते. तर ईश्वरी खूप रडत असते. ईश्वरी बोलते की अगं एवढं नातं आहे का आपलं, तुला कसं वाटतं हे सर्व. तर नम्रता बोलते की तुझ्याकडे उत्तरच नाही आहे तर मी काय करणार, असंही नम्रता बोलत असते. तर दुसरीकडे आता मामी ज्या असतात त्या या सदावर्पे फॅमिलीला बोलतात की मी आलेच थांबा. तेव्हा आता इकडे राकेश जो आहे तो मामीकडे येतो आणि बोलतो की मामी कमालच करून टाकला बरं तुम्ही हा गेम करून, असं राकेश बोलत असतो. राकेश जो आहे तो इकडे ज्यूस पित असतो. दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलते की ताई मी तुला कसं समजावू, असं काहीच नाही आहे. त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की नम्रता रिअली सॉरी, मला माहीत नव्हतं गं हे सर्व. तेव्हा इकडे आकाशला ही नम्रता बोलते की तुमची काहीच चूक नाही आहे, चूक तर माझ्या नशिबाची आहे, असं नम्रता बोलत असते. इकडे आता ईश्वरी जी आहे ती बोलते की मी आत्ताच्या आत्ता सरांना बोलवते, आपण सर्व सांगून टाकूयात. असं जेव्हा ईश्वरी बोलत असते तर नम्रता बोलते की नाही नाही,
मामीने तिकडे सर्व काही करून टाकलेलं आहे, आता काहीच उपयोग नाही आहे, असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलत असते. त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की थांबा, मी आत्ता लगेच सरांना घेऊन येते, असं पण इकडे ही आपली ईश्वरी बोलत असते आणि पळतच आतमध्ये जाते. त्यावर इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला इकडे साईडला घेऊन येते आणि बोलते की आज सकाळपासून सर मी तुम्हाला काहीतरी सांगायची कोशिश करते, असं ईश्वरी बोलते. तेव्हा अर्णव बोलतो की काय सांगायचं तुला? त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की नमुताई आणि आकाश भाऊजी यांचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, असं जेव्हा ईश्वरी बोलते त्यावर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव बोलतो की काय काय बोलतेस तू? तर ईश्वरी बोलते की हो सर, तुम्ही प्लीज एकदा त्यांना समजावून घ्या. माझी बिचारी नमुताई प्रेमाला खूप घाबरणारी आहे. एकतर खूप उदास झालेली आहे ती आता. काय करणार मी? तिच्या जिंदगीमध्ये हे असं सुख येईल असं तिला वाटलंच नव्हतं. प्रेम, लग्न ह्या सर्व गोष्टीवरून तिचा विश्वास उडालेला आहे एकदा. तिचं खूप आकाश भाऊजींवर खूप प्रेम आहे आणि आकाश भाऊजींचं सुद्धा नमुताईवर खूप प्रेम आहे. तुम्ही एकदा त्या आकाश भाऊजींबरोबरचं लग्न जे मेघनाबरोबर होणार आहे ते मोडा ना. प्लीज तुम्ही माझं ऐका ना सर. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना, असंही ईश्वरी आपल्या ह्या अर्णवला बोलत असते. त्यावर इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं, तू माझ्या ताईचा जीव वाचवला म्हणून तू लगेच आता हे नाटकं कशासाठी तुम्ही प्लॅनिंग केलं आहे? तुमच्या देसाई फॅमिलीवर माझा अजिबात विश्वास नाही, असं हा अर्णव बोलत असतो. त्यावर ईश्वरी बोलते की सर प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या. तुमच्या फॅमिलीचं काही होईल असं माझ्या काहीच मनात नाही आहे, असं आता जेव्हा ईश्वरी बोलते त्यावर अर्णव बोलतो की नाही नाही, मी तुझ्या फॅमिलीवरती विश्वासच ठेवू शकत नाही आणि तुम्हाला माफही करू शकत नाही, असं अर्णव बोलत असतो. त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मामी ज्या असतात त्या ह्या आकाशला बोलतात की तुला ह्या तुझ्या आईची शपथ आहे, तू जर त्या नम्रताशी लग्न केलं तर. आणि या आकाशचा हात घेतात आणि आपल्या डोक्यावरती ठेवतात आणि बोलतात की घे शपथ की तुझं या नम्रतावर प्रेम नाही आहे आणि तू तिच्याशी लग्नसुद्धा करू शकत नाही, असं मामी बोलत असतात. आता आकाश काहीच बोलायला तयार नसतो. इकडे आता हा राकेश जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की काय मग अर्णव, तर तुझी आज इच्छा पूर्ण करणार होता ना, मग का नाही केली? तेव्हा ईश्वरी रडत असते. तर इकडे हा राकेश जो आहे तो बोलतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू माझ्याकडे ये, असं हा नालायक राकेश जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी खूप चिडते. ईश्वरी बोलते की तुला एकदा मराठीत सांगितलेलं कळतं का? नाही मी अर्णव सरांना तुला आता मारायला लावलं तर मी सुद्धा नावाची ईश्वरी नाही, असं ईश्वरी ह्या खूप चिडून बोलत असते. आणि तेव्हा राकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर बघूयात नेमकं आता पुढे काय होणार काय नाही, हे सर्व बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.